हाय हॅलो आणि नमस्कार, मी कविता तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज मी डब्यासाठी काय बनवलेलं आहे ते व्हिडिओमध्ये पूर्ण पहा। आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। तुमच्या मुलांना, तुमच्या मिस्टरांना आणि घरात सर्वांना हा नाश्ता खूप आवडणार आहे। नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो आणि टिफिनला पण देऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी पाव किलो पनीर इथं कट करून घेतलेला आहे। त्यासाठी कांदा कट केलेला आहे, एक टोमॅटो आणि एक 5-6 शिमला मिरची कट केलेल्या आहेत, म्हणजेच की ढबू मिरची। छान असं कढई गरम झाल्यावर 1 चमचा तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकायचे नाहीत आणि कांदा, टोमॅटो आणि ही शिमला मिरची जी आहे ती छान अशी आहे ना तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान भाजल्यावरती आहे ना मग हे शिमला मिरची पण मऊ पडते आणि कांदा टोमॅटो पण छान असा मऊच पडतो। आणि त्याच्यामध्ये ते लवकर भाजण्यासाठी मी इथं नमकचाही वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर पुन्हा हे छान असं मी मिक्स करून घेते। छान मिक्स झालं, आता त्यामध्ये पनीर मसाला जो मिळतो ना तो मी इथं टाकलेला आहे, मोठे 2 चमचे। त्याच्यानंतर हळद टाकली, कांदा लसूण चटणी आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। तर इथं मी 3 चमचे लहान टाकलेले आहे। पुन्हा गरम मसाला टाकला आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हे मसाले जळायला नको त्यासाठी इथं थोडंसं पाणी वापरायचं आहे, जेणेकरून मसाले आहेत ना करपायला नको त्यासाठी। आणि ह्याला छान परतून घ्यायचं। त्याच्यानंतर जे पनीर कट करून घेतलेलं आहे ते पण मी त्यामध्ये टाकलं आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा नमकचा वापर करायचा नाही, कारण की सुरुवातीलाच मी व्यवस्थित असं नमक टाकून घेतलेलं होतं। छान असं परतून घेतलं आणि आपल्याला एक 3 ते 4 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त पनीर भाजायचं नाही, नाहीतर ते रबल कसं असतं ना तसं ते तुटतं त्यासाठी। तर ती झाली भाजी, तशी पण खाऊ शकता, पण इकडं थोडंसं मी वेगळं केलेलं आहे। चपाती केली आणि त्याच्यामध्ये हे भाजी टाकलेली आहे आणि माझ्याकडं मोझरेला चीज होतं ते पण मी त्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ते पण छान असं भरपूर थोडं टाकलं। मी असे पदार्थ जास्त करत नाही, चीज वगैरे आम्ही जास्त खात नाही, कारण की मला पण आवडत नाही आणि ते आरोग्यासाठी थोडं जास्त चांगलं नसतं, त्यासाठी मग नाही करत। कधीतरी म्हटलं तरी चालेल। अशा पद्धतीने हे छान असं भाजून घ्यायचं आहे। ते भाजलं, दुसरी चपाती पण झाली, त्याच्यामध्ये पण सेम त्या पद्धतीनंच मी हे बॅटर टाकलेलं आहे पनीरचं। आणि अशा पद्धतीनं जर मुलांना दिलं ना तर त्यांच्या पोटामध्ये शिमला मिरची पण जाते आणि पनीर पण भरपूर जातं। आणि आराध्याला व आराध्याच्या मैत्रिणीला खूप हे जे मी केलेलं आहे ना ते खूप आवडलं। आता ह्याला काय म्हणावं ते मला काय माहीत नाही, पण मी अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं करून देत असते। तर आराध्या म्हणली दुसरी चपाती थोडी क्रिस्पी कर म्हणजे छान लागल। तर मी दुसरी चपाती छान अशी क्रिस्पी केली, काढून घेतलं आणि आता तुम्हाला मी कट पण करून दाखवते, कारण की डब्यात रोल करून ठेवायचं आहे मला। त्यासाठी छान धारदार चाकू घ्यायचा आणि त्यानं असं छान कट करायचं। तर इथं पाहू शकता की कसे लेयर पडलेले आहेत। आणि तिचं डब्याची सुट्टी 3 पर्यंत होते आणि खूप छान हे राहिलेलं पण होतं। तिनं मला सांगितली मम्मी छान असं राहिलेलं होतं आणि सर्वांना खूप आवडलं। आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब पण करत चला। बघा, सबस्क्राईब करायला तर काही पैसे लागत नाहीत, बरोबर आहे का नाही? मग सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला का बरं कंजूशी? तुम्ही छान लाईक आणि सबस्क्राईब केलं ना मला पण खूप छान असं व्हिडिओ करायला वाटतं आणि एक छान फील होतं। तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।